नाशिकमध्ये भोंदू अशोक खरातवर तिसरा गुन्हा दाखल। धार्मिक विधी आणि भविष्य सांगण्याच्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याच्या पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा। राजकारण्यांची उडबस वाढल्यामुळे भोंदू अशोक खरातची मुजोरी वाढली होती। जवळच्या व्यक्तीच्या गरोदर महिलेवरही अत्याचार केले। जवळच्या व्यक्तीनंच स्पाय कॅमेरा लावून अशोक खरातच्या पापाचा घडा भरला। काळे कारनामे करणाऱ्या भोंदू अशोक खरातची रविवारची एसआयटी चौकशी पूर्ण। आता ताकद नाही राहिली। महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशोक खरातची पोलिसांनी हवा काढली। प्रकाश आंबेडकरांचा आज नागपुरात संघाच्या मुख्यालयावर मोर्चा। एप्स्टीन फाईल्समुळे अडचणीत आलेले पंतप्रधान संघाला कसे चालतात असा जाब विचारणार। काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळही भाग घेणार। घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणात सरकारकडून मोठा बदल। 14.2 किलोच्या सिलेंडरमध्ये 8 ते 10 किलोचा गॅस भरून मिळणार। युद्धामुळे गॅस टंचाईवर मात करण्यासाठी सरकारचा निर्णय। अमेरिकेकडून इराणला नव्यानं लक्ष्य। इराणचं लढाऊ विमान पाडलं। ड्रोन आणि रडार सिस्टीमही अमेरिकेच्या हल्ल्यात उद्ध्वस्त। लष्कराच्या सेंट्रल कमांडनं नवा व्हिडिओ जारी केला। इस्रायलच्या हल्ल्यांना इराणचं प्रत्युत्तर। इस्रायलवर रात्रभर तुफानी हल्ले। इस्रायलसोबत अमेरिकेच्या तळांनाही इराणकडून लक्ष्य। देशातील गॅस इंधनाचा पुरवठा अखंडित ठेवा। पंतप्रधानांचे मंत्र्यांना निर्देश। आखातातील देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील परिस्थिती संदर्भात पंतप्रधानांनी आढावा घेतला। विदर्भाच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन। आज पवनारमध्ये अंत्यसंस्कार। काँग्रेसमध्ये आणि शरद पवारांसोबत दीर्घकाळ सक्रिय। आज सातारा, सांगली, सोलापुरात अवकाळी पावसाचा अंदाज। मराठवाड्यातील लातूर, धाराशिव जिल्ह्यातही पावसाची शक्यता। शेतकऱ्यांना फटका बसेल असा अंदाज। नाशिकचा हर्षवर्धन सदगीर दुसऱ्यांदा ठरला महाराष्ट्र केसरी। महेंद्र गायकवाडचा दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभव। आणि आज भोंदू अशोक खरातनं चिंचोके विकून लोकांना वेड्यात काढलेलं आहे। एक चिंचोका तो 1 लाख रुपयांना विकायचा। खरातच्या निकटवर्तीयाच्या एफआयआर मध्ये याचा उल्लेख करण्यात आलाय। चिंचोके मंत्रोच्चारित असल्याची खरात बतावणी करायचा। 100 रुपयांना किलो असलेले चिंचोके खरात लाखोंना विकायचा। श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली सीमा धूसर झाली की काय होतं याचा प्रत्यय नाशिकमध्ये आलेला आहे। एकेका चिंचोक्यासाठी लोकांनी लाख रुपये मोजलेले। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, अशोक खरात लोकांना कसं फसवायचा, कसं वेडं बनवायचा याच्या आता नवीन गोष्टी समोर यायला लागलेल्या आहेत। एक चिंचोका 1 लाख रुपयांना लोकांनी विकत घेतलाय। आणखी काय काय कळलंय? बरोबर आहे। नागरिकांच्या अडचणी, जे नागरिक अडचणीमध्ये त्रस्त झालेले होते त्यांच्या भावनांशी खेळ करायचा आणि त्यातून शेकडो कोटी रुपयांची त्याने मालमत्ता कशी जमा केली याची ही उदाहरणं आहे। केवळ त्यांना तंत्रमंत्राच्या माध्यमातून तो वेड्यात काढत नव्हता, तर तो त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची भीती देखील दाखवायचा। तुम्हाला अमुक एक कारणामुळे तुम्ही त्रस्त आहात, तुम्हाला जर यातनं मुक्ती पाहिजे असेल तर तुम्ही असं असं करायला पाहिजे हे सांगायचा। जे त्याचे कार्यालय आहे नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातलं, तिथे आल्यानंतर क्लायंटला तो मंत्र जप वगैरे सांगायचा, ते पुटपुटायचा आणि त्या माध्यमातून त्यांची तिथे फसवणूक करायचा। आणि यापासून अधिक जर तुम्हाला इलाज पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या मिरगावमधील ईशानेश्वर मंदिरामध्ये या, तिथे तुम्हाला पूजा करावी लागेल, एक विधी करावा लागेल असं तो सांगायचा।
त्यावेळेस त्या आधीच त्याच्या कर्मचाऱ्यांना तो नकली साप, मग तो कापडी असेल रबरी असेल असा साप आणि वाघ आणून ठेवायला सांगायचा. तिथे जाऊन तो पूजा विधी करायचा. तो साप जणू रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून किंवा इतर मार्गाने तो त्याची हालचाल करायचा आणि मी कशा पद्धतीने एवढ्या जबरदस्त नागाला, जो 10-15 फुटाचा आहे, 20 फुटाचा आहे, अशा नागाला मी कशा पद्धतीने वशीकरण करू शकतो, मी माझ्यामध्ये किती दैवी शक्ती आहे, हे भासवण्याचा तो प्रयत्न करायचा. आणि त्यामुळे इतर लोकांचा जे आधीच त्रस्त होते, त्याच्यावर श्रद्धा ठेवून आलेले होते, त्यांचा त्याच्यावर विश्वास बसायचा. अरे हा बाबा एवढा जबरदस्त सापाला जर तो कंट्रोल करतो तर आपले दुःख तो हरण करू शकतो, ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण व्हायची आणि त्या माध्यमातून तो फसवायचा. त्याचबरोबर तुम्हाला काही खड्यांची आवश्यकता आहे, ते खडे जर तुम्ही घातले तर तुमचे अनेक विघ्न टळतील, तुम्हाला तुमची मनोकामना पूर्ण होईल, हे भासवायचा. आणि त्यामुळे बाजारामध्ये अगदी 100 रुपये 50 रुपये किलोने मिळणारे जे चिंचोके होते ते चिंचोके विकायचा. काही नकली खडे होते, ते नकली खडे 10,000 रुपयापासून 1 लाख ते 2 लाखापर्यंत विकायचा. जसा समोरचा त्याला मोठा क्लायंट मिळालेला असेल, जो पैसेवाला मिळालेला असेल, त्याच्या भावनांशी खेळ करायचा आणि त्यांची लुबाडणूक करायचा. आणि त्या पद्धतीने त्यांनी ही माया सगळी जमवलेली आहे. त्यामुळे जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत त्याच्यावर आतापर्यंत नाशिकमध्ये 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. हे 3ही गुन्हे जर बघितले तर त्याला साधारणतः 7 वर्षाची शिक्षा यामध्ये होऊ शकते. आता तपास सुरू आहे. क्राईम ब्रांचने हा संपूर्ण तपास पुन्हा एकदा आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. निश्चित मुकुल, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. दरम्यान नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याचा पाय आता आणखी खोलात गेलाय. खरातच्या एका जवळच्याच व्यक्तीनं त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराच्या 7 महिन्यांच्या गरोदर पत्नीवर भोंदू खरातनं लैंगिक अत्याचार केले होते. त्याच रागातून तक्रारदारानं खरातच्या सगळ्या कृत्यांवरती लक्ष ठेवलं. खरातच्या केबिनमध्ये स्पाय कॅमेरे बसवले आणि स्पाय कॅमचं रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर संबंधिताला खरातचे काळे कारनामे समजले. खरातचे अनेक बड्या लोकांसोबत संबंध असल्यानं तक्रारदारानं तेव्हा तक्रार दिली नव्हती. मात्र आता खरातला अटक झाल्यानंतर या जवळच्याच व्यक्तीनं खरात विरोधात तक्रार दिली आहे. खरात विरोधात लैंगिक अत्याचार, फसवणूक, पैशांचा काळाबाजार केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी खरातची SIT आणि क्राईम ब्रांचकडून चौकशी केली जाणार आहे. जवळच्याच व्यक्तीकडून अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल झाला. तक्रारीच्या 7 महिन्यांच्या गरोदर पत्नीवर खरातकडून लैंगिक अत्याचार झाला. गरोदर पत्नीची पूजा करण्याच्या नावाखाली खरातकडून फसवणूक करण्यात आली असा आरोप तक्रारदारानं केलाय. पत्नीसोबत झालेल्या गैरकृत्यानंतर चिडलेल्या तक्रारदारानं खरातच्या हालचालींवर लक्ष ठेवलं. संधी शोधून तक्रारदारानं खरातच्या केबिनमध्ये स्पाय कॅमेरा बसवला. काही दिवसांनी स्पाय कॅममधला सर्व डेटा मोबाईलमध्ये घेतला. संपूर्ण डेटा पाहिल्यानंतर तक्रारदाराला खरातचे काळे कारनामे समजले. खरातचे मोठ्या लोकांशी संबंध असल्यानं तक्रारदारानं तेव्हा तक्रार केली नाही. आता अशोक खरातला अटक झाल्यानंतर संबंधित व्यक्ती पोलिसांसमोर आली. खरात विरोधात लैंगिक अत्याचार, फसवणूक, पैशांचा काळाबाजार केल्याची तक्रार नोंदवली. खोटे साप, वाघ दाखवून खरातनं भाविकांना घाबरवलं, फसवलं असा दावा तक्रारदारानं केला. खरातनं जंगली चिंचोक्यांना किमती खडे म्हणून 10,000 ते 1 लाखांना विकल्याचाही दावा करण्यात आलाय. नाशिकमध्ये धर्माच्या नावाखाली महिलांचं शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातचे काळे कारनामे आता एकामागून एक समोर येत आहेत. अंकशास्त्र आणि भविष्याच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरातची SIT चौकशी काल पूर्ण झाली. खरात, त्याच्यासह खरातचं ऑफिस बॉय, आर्थिक व्यवहार सांभाळणारा दीपक लोंढेसह एकूण 8 जणांची काल तपास पथकानं कसून चौकशी केली. दरम्यान खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी तपासासाठी त्याचा ताबा मिळवलाय. क्राईम ब्रांचकडून खरातची चौकशी केली जाते, तर आयकर विभागही खरातची झाडाझडती घेणार आहे. भोंदूगिरी आणि अघोरी कृत्यांच्या माध्यमातून शेकडो निष्पापांना आपल्या जाळ्यात ओढणारा नराधम अशोक खरात त्याच्या काळ्या धंद्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर काल पुन्हा त्याची SIT चौकशी झाली आणि या चौकशी दरम्यान पोलिसांनी या हैवानाची हवा काढल्याचं दिसतंय. चौकशीनंतर जेव्हा अशोक खरात बाहेर आला तेव्हा ताकदच राहिली नसल्याचं त्यानं सांगितलंय. त्याला धड चालताही येत नव्हतं. यावेळी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असा घोषणा देण्याचा त्यानं प्रयत्न केला. मात्र अनेक महिलांचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या खरातचा पोलिसांनी चांगलाच समाचार घेतलाय. दैवी शक्ती प्राप्त झाल्याचं सांगून महिलांवरती अत्याचार करणाऱ्या या भोंदूला आज मात्र पाय लटपटत चालताना पाहायला मिळालं.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून वादळी ठरण्याची शक्यता. भोंदूबाबा अशोक खरातवरून विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची शक्यता आहे. तर त्याचवेळी महाविकास आघाडीच्या काळात खरात यांच्या संस्थेला पाणी दिल्यावरूनही सत्ताधारी विरोधकांची कोंडी करू शकतात. दरम्यान सभागृहात आज जोरदार खडाजंगी पाहायला मिळू शकते. रुपाली चाकणकरांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांचं पक्षातील पदही जाण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून दिलाय. पण आता चर्चा आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदाची. सूत्रांच्या माहितीनुसार चाकणकर या पदाचाही राजीनामा आज देऊ शकतात. तर दुसरीकडे आज विधिमंडळाचं कामकाज सुरू होताच अशोक खरात प्रकरणावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करा अशी मागणी सध्या जोर धरते. भोंदू अशोक खरात प्रकरणावर आता नाना पटोलेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. खरातसोबत गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्यातल्या अनेक मंत्र्यांचे फोटो व्हिडिओ समोर येत आहेत. त्यांच्यावरही आता कारवाई होणार का असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केलाय. मंत्रीच नाही तर खरातच्या प्रकरणामध्ये मंत्रालयातील अनेक अधिकारी सुद्धा सहभागी असल्याचा गौप्यस्फोट नाना पटोले यांनी केलाय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आज विधानसभेमध्ये स्थगन प्रस्ताव मांडणार असल्याचं पटोलेंनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी भांडा फोडला. मागच्या वेळेस मी विधानसभेमध्ये पेन ड्राईव्ह दाखवलं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी का लपवलं? काय अशी घटनाच झाली नाही. आता मुख्यमंत्री स्वतः बोलले, रेकॉर्डला आहे. आपण प्रश्न आहे म्हणून उद्या स्थगनच्या माध्यमातून सरकारला या सगळ्या गोष्टीचा खुलासा द्यावा लागेल आणि वेळ आला तर सरकारला राजीनामा द्यावा लागणार. त्यामुळे हे सगळे प्रश्न उद्या आम्ही उपस्थित करू, आम्ही स्थगन मांडू. कारण की याच्यात महाराष्ट्राची बदनामी आहे. देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे आणि म्हणून उद्या आम्ही विरोधी पक्ष म्हणून या विषयावरचं स्थगन प्रस्ताव विधानसभेत आम्ही मांडणार आहे. नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करणार. यात अधिकारी असो लोकप्रतिनिधी असो सगळ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता आणि अनेक प्रकरणं हे महिलांशी त्याच्यामधले काही गोष्टी महिलांशी संबंधित असल्यामुळे प्रकरण संवेदनशील आहे. म्हणूनच त्याच्या SIT प्रमुखपदी एका महिला IPS अधिकाऱ्याची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. याची सखोल चौकशी केल्यानंतर त्या ठिकाणी ज्याचे जे ह्या चौकशीमध्ये दोषी आढळतील त्या सर्वांवर कार्यवाही करण्यात. शरद पवार हे महाविकास आघाडीकडून तर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे महायुतीकडून राज्यसभेवर निवडून गेलेत आणि अशातच ही निवड झाल्यानंतर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून महाविकास आघाडीचे नेते आणि आमदारांसोबत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून महाविकास आघाडी आमदारांसोबत डिनर डिप्लोमसी केली जाणार आहे. शरद पवारांची महाविकास आघाडीकडून राज्यसभा खासदार म्हणून निवड केल्याच्या निमित्तानं आभार प्रकट करण्यासाठी या डिनर डिप्लोमसीचं आयोजन करण्यात आलंय. आज संध्याकाळी 7 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या डिनर डिप्लोमसीमध्ये आता काही राजकीय चर्चा होणार का याकडे लक्ष असेल. नागपूरमध्ये गंगाधर फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचं लोकार्पण करण्यात आलं. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या डायग्नोस्टिक सेंटरचं लोकार्पण करण्यात आलं. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वडिलांच्या नावानं उभारण्यात आलेल्या या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सिटी स्कॅन, पॅथॉलॉजी, अल्ट्रासाऊंड सारख्या महागड्या सुविधा नाममात्र दरामध्ये मिळणार आहेत. अशा प्रकारचं डायग्नोस्टिक सेंटर प्रत्येक तालुक्यात उभी राहावीत अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे. सामान्य जनतेची सेवा असं देवेंद्रजी आणि नितीनजी आज सार्वजनिक रूपाने विश्वासाने सांगू शकतात. अशी मानसिकता त्यांची ज्यांच्यामुळे तयार झाली अशा लोकांमध्ये गंगाधररावांचं नाव आहे. सगळीकडे संचार होता, लहान मोठा सगळ्यांची दखल ते घेत असत. असे लोकसंग्रही कार्यकर्ता गंगाधरराव आणि म्हणून सामान्यांची सेवा करणाऱ्या उपक्रमाला यांचं नाव ही अत्यंत औचित्यपूर्ण गोष्ट झाली. कोविडच्या काळामध्ये रेमडेसिवीर होतं, त्याचा ब्लॅक मार्केट सुरू झालं होतं. पण आपल्या इथेच वर्धेमध्ये आपल्या इथल्या तरुण एका फार्मास्युटिकल क्षेत्रातल्या उद्योजकांनी रेमडेसिवीर तयार केलं, फंगसचे इंजेक्शन तयार केले
आपल्याकडे तर भरपूर उपलब्ध झाले, पण पुण्यापासून मुंबईपासून सगळ्या देशात आपण पाठवले आणि त्यामुळे लोकांची सोय झाली, अनेक लोकांचे डोळे वाचले। त्यामुळे आज मला विश्वास आहे की हे एक प्रकारे गरीब लोकांना जीवदान देणारं मंदिर आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांची जी जनारोग्य योजना आहे त्याच्यासोबत महाराष्ट्र सरकारनेही महात्मा फुले जनारोग्य योजना सुरू केली आणि या दोन योजनांच्या माध्यमातून आता जवळपास महाराष्ट्रातल्या 100% लोकांना आपण या योजनांमध्ये कव्हर केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये जवळपास आता 4,500 हॉस्पिटल्सचं नेटवर्क आपण उभं केलेलं आहे की ज्या ठिकाणी सर्व लोकांना मोफत उपचार हे आता आपण उपलब्ध करून दिलेले आहेत। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। विधान परिषदेच्या 9 आमदारांचा आज निरोप समारंभ पार पडणार आहे। या 9 आमदारांचा कार्यकाळ आगामी मे महिन्यामध्ये पूर्ण होतोय। मात्र पुढचं अधिवेशन होण्यापूर्वीच त्यांची मुदत संपत असल्यानं आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच या सदस्यांना सभागृहामध्ये अधिकृत निरोप दिला जाईल। यामध्ये सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्यासोबत विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड आणि राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ संपतोय। दरम्यान भाजपचे सर्वाधिक 4 आमदार आज निरोप घेतील। दरम्यान कोणकोणत्या आमदारांचा कार्यकाळ आज संपतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शिवसेनेच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता मत्स्य व्यवसायाला देखील बसलाय। ससून डॉक परिसरामध्ये मासेमारीसाठी लागणाऱ्या डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। आधी 90 रुपयांच्या आसपास मिळणारं डिझेल आता थेट 114 रुपयांवरती पोहोचलंय। याशिवाय शासनाकडून मिळणारं अनुदानही थांबवल्यानं मच्छीमारांवरती दुहेरी आर्थिक भार आलाय। इंधन दरवाढीमुळे बोटी समुद्रात न गेल्यास निर्यातीवर विपरीत परिणाम होईल असा इशारा देत मच्छीमारांनी सरकारकडे तातडीनं मदतीची मागणी केली आहे। इराण, इस्रायल, अमेरिकेचं जे युद्ध सुरू आहे त्याचा फटका दिवसेंदिवस जागतिक पातळीवर बसू लागलेला। पण विशेष बाब म्हणजे की मुंबईला एक मोठा समुद्र किनारा आहे आणि या समुद्र किनाऱ्यात मासेमारी केली जाते। आता हा फटका मासेमारी करणाऱ्या मत्स्य व्यवसायाला सुद्धा बसलेला आहे, कारण की जे इंधन या जहाजांना, बोटींना समुद्रात घेऊन जाण्यासाठी लागतं त्याचे दर वाढलेले। याच्यावर जर मच्छीमारांना जर रेट वाढले तर पूर्णपणे मच्छीमार ठप्प होऊन जाणार, कारण का डिझेलच जर भेटलं नाही बोटींना तर बोटी बाहेर जाण्याकरता, आणि असं नाही छोट्या बोटवाल्यांपासून ते मोठ्या बोटवाल्यांपासून आमच्याकडे मत्स्य खात्याकडे आमचे डिझेल कोटीची यादी जाते, कारण का त्या यादीवर आम्हाला टँकर मंजूर केला जातो। 90 पैसे 40 पैशांनी जो रेट होता 91 रुपयांनी, जर त्याच परीने आम्हाला जर तेल पाठवलं आणि आमचं जे अनुदान आहे, जे आम्हाला रिटेलचं अनुदान जे भेटत आहे त्या अनुदानमध्ये आम्हाला जर 15 रुपयाने जी सबसिडी येते शासनाकडून मत्स्य खात्यामधून, त्याचे मंत्री आहेत नितेशजी राणेजी आमचे, तर त्यांनी ताबडतोब तिकडचे पेट्रोलियम मंत्री आहेत दिल्लीमधले, त्यांना आवर्जून विचारून आपलं जर परत जसं चाललं आहे तसं जर करून दिलं तर खरोखर सगळे मच्छीमार त्यांच्यावर खुश होतील। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळे, मी अजय माने, ABP माझा, मुंबई। आणि यानंतरची बातमी आहे मनसेच्या गोटातून। मनसेची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे। मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी 11 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। राज्यातील सरचिटणीस नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत। राज्यातील पक्ष संघटनेतील बदलावरती चर्चा होईल अशी शक्यता वर्तवली जाते। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज 24वा दिवस आहे। होर्मुझची सामुद्रधुनी 48 तासात खुली करण्याच्या इशाऱ्यानंतर 48 तास संपण्याआधीच अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती आणखी तीव्र हल्ले केलेत, तर इराण देखील मागे हटण्यास तयार नाहीये। त्यांच्याकडून इस्रायल आणि अमेरिकेच्या आखातातल्या तळांवरती जोरदार क्षेपणास्त्र हल्ले सुरू आहेत आणि यामुळेच हे युद्ध आता आणखी गंभीर परिस्थितीमध्ये पोहोचलंय। तुंबळ युद्ध सुरू झालंय। आणि आता आखाती युद्ध आणखी तीव्र झालंय। 48 तासांचा इशारा दिल्यानंतरही अमेरिकेनं इराणवरती हल्ले केलेले आहेत। इराणच्या लष्करी तळांवरच्या हल्ल्याचा व्हिडिओ ट्रम्प यांनी जारी केलाय।
अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात इराणी तळ काही क्षणात नाहीसा झालाय. इराणच्या ड्रोन आणि रडार प्रणालीला देखील लक्ष्य करण्यात आलेलं आहे. इराण आणि इस्रायलमधील युद्ध आणखी तीव्र होताना दिसतंय. इस्रायलनं इराणवरती रात्रभर हल्ले केलेत. इराणची राजधानी तेहरानवरती रात्रभर बॉम्ब वर्षाव करण्यात आलाय, तर तेहरानमधील अनेक सरकारी ठिकाणं देखील लक्ष्य करण्यात आलेली आहेत. तर इराणची राजधानी तेहरानवरती रात्री उशिरा मोठा हवाई हल्ला झालाय. क्षेपणास्त्र केंद्राला त्यामुळे आग लागली आहे. इराणच्या प्रसार माध्यमांनी त्या संदर्भातला व्हिडिओ जारी केलेला आहे. पुढची बातमी. अमेरिका आणि इस्रायलचा इराणच्या नौदल तळावरती मोठा हल्ला झालेला आहे. बुशहरच्या नौदल तळाला लक्ष्य करण्यात आलंय. तळावरील बंदरे इमाम खुमैनी मध्ये मोठा स्फोट करण्यात आलाय, त्यामुळे नौदल तळाचं मोठं नुकसान झालेलं आहे. तर इराणनं देखील इस्रायलवरती रात्रभर तुफानी हल्ले केले. 8 वेळा क्षेपणास्त्रांचा वर्षाव केल्याची इस्रायली मीडियानं माहिती दिली आहे. ट्रम्प यांच्या सोशल मीडियावरही हल्ल्याचे व्हिडिओ जारी करण्यात आलेत. इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांना इराणनं प्रत्युत्तर दिलंय. इस्रायलसोबत अमेरिकेच्या तळांनाही इराणनं लक्ष्य केलेलं आहे. आणि दोन्हीकडून तुंबळ युद्ध सुरू असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला गंभीर इशारा दिलाय. इराणला योग्य शिक्षा दिली जाईल, इराण पूर्णपणे बर्बाद होईल असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय. आम्ही दिलेल्या अल्टिमेटमचा परिणाम लवकरच दिसेल. इराणच्या 20 प्रकल्पांवरती जोरदार हल्ले केले जातील असं देखील त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलंय. ही युद्ध मोहीम चांगल्या प्रकारे यशस्वी होईल असं देखील डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. पुढची बातमी आपण पाहूया. इस्रायलच्या हवाई हल्ल्यामध्ये लेबनॉनमधील अल कासिमिया पूल उद्ध्वस्त झालाय. दक्षिण लेबनॉनमधील महत्त्वाचा पूल हा मानला जात होता. हिजबुल्लाकडून शस्त्र आणि दहशतवाद्यांसाठी हा पूल वापरला जात असल्याचा इस्रायलचा दावा आहे. हल्ल्याचं फुटेज सध्या समोर आलंय. आखाती युद्धाचा एअर इंडियाला जबरदस्त फटका बसलाय. युद्धामुळे गेल्या 3 आठवड्यात पश्चिम आशियाकडे जाणारी सुमारे 2,500 उड्डाणं कंपनीनं रद्द केली आहेत. सध्या पश्चिम आशियात एअर इंडिया नेहमीच्या वेळापत्रकाच्या केवळ 30% उड्डाणं करतंय. दरम्यान या युद्धामुळे एअर इंडियाला नेमका किती आर्थिक फटका बसलाय हे अजून समोर आलेलं नाही. युद्धामुळे आखाती देशांनी हवाई निर्बंध घातल्यानं जगभरातील हवाई वाहतूक कोलमडली आहे. पश्चिम आशिया हा भारताच्या विमान कंपन्यांसाठी सर्वाधिक व्यग्र प्रदेश आहे. भारताला युरोप, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेशी जोडणारा हा प्रमुख हवाई मार्ग आहे. हा मार्गच सध्या बंद असल्यानं एअर इंडियावरती विपरीत परिणाम झालेला आहे. आणि यानंतर गॅस सिलेंडर संदर्भात सगळ्यात मोठी बातमी. घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणामध्ये आता महत्त्वाचा बदल करायचं सरकारनं ठरवलंय. घरगुती वापराचा गॅस सिलेंडर नागरिकांना आता अर्ध्याच वजनाचा मिळणार आहे. घरगुती वापराचा गॅस सिलेंडर 14.2 किलोच्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येतो. मात्र आता हा घरगुती वापराचा गॅस 8 ते 10 किलोच्या प्रमाणात म्हणजेच 14.2 किलो ऐवजी 8 ते 10 किलोच गॅस सिलेंडरमध्ये भरला जाणार आहे.
आणि तो नागरिकांना दिला जाईल. सिलेंडर तोच राहणार आहे, मात्र त्यामध्ये गॅस 8 ते 10 किलोच्या प्रमाणात भरण्याचे आदेश गॅस कंपन्यांना देण्यात आलेत. जेवढा गॅस असेल तेवढे पैसे आकारले जाणार आहेत. युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. आता भरून तयार असलेले 14.2 किलोचे सिलेंडर संपले की हा नवीन सिलेंडर 8 ते 10 किलोच्या प्रमाणामध्ये भरला जाईल. नांदेडच्या वाजेगाव पुलावरती 21 मार्चला दुचाकीचा स्फोट होऊन एका तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. मृत इसमाची ओळख पटली असून या प्रकरणाचा तपास आता एटीएस आणि गुन्हे शाखेकडून सुरू आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करतायत. सोबत एटीएस आणि गुन्हे शाखेकडूनही या घटनेचा तपास केला जातोय, कारण घटनेवेळी तरुणाकडे फटाके होते आणि स्फोटाचा आवाजही येत होता. या प्रकरणी फॉरेन्सिक टीमकडूनही तपास केला जातोय. ही दुचाकी परभणी जिल्ह्यातील एका तरुणाची असल्याची माहिती समोर येतेय. आखातातील युद्धाच्या झळा सर्वसामान्यांना बसतात. व्यावसायिक गॅसच्या तुटवड्याचा फटका कोल्हापुरातील अनेक छोट्या हॉटेल व्यावसायिकांना बसतोय. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक नाश्ता आणि चहाच्या गाड्या बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय. कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलसाठी पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी रात्री रांगा लावल्या होत्या. पेट्रोल डिझेल संपणार असल्याच्या भीतीनं लोकांनी मोठी गर्दी केली होती. भुदरगड आणि कागल तालुक्यात रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील भाजपच्या भूमिकेनंतर शिवसेना ॲक्शन मोडवर आली आहे. आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांची महत्त्वाची बैठक होणार आहे. साताऱ्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या मंत्र्यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेमध्ये प्रचंड मोठी नाराजी आहे आणि त्यामुळे या बैठकीत कोणता महत्त्वाचा निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. सातारा जिल्हा परिषदेची सत्ता हातात घेण्यासाठी भाजपनं पहिल्यापासून पावलं उचलली होती. त्या दृष्टीनं ऑपरेशन लोटसचीही तयारी सुरू केली होती. त्यात भाजपनं राष्ट्रवादीचे 3 आणि शिंदे सेनेचे 2 सदस्यही फोडले होते. या सगळ्या प्रकारामुळे शिवसेनेमध्ये भाजप विरोधात तीव्र नाराजी. सातारा जिल्हा परिषदेवरून राजकारण तापू लागले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज भाजप विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. सकाळी 10 वाजता विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार आंदोलन करणार आहेत. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये भाजपकडून दादागिरी केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचं संख्याबळ जास्त असतानाही भाजपनं बळाच्या जोरावरती अध्यक्षपद मिळवल्याचा दावा केला जातोय. आंदोलनानंतर कॅबिनेट बैठकीतही हा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला जाणार आहे. साताऱ्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेची मदत झाल्याची कबुली भाजपनं दिली आहे. हास्यकल्लोळात भाजपच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे यांनी महेश शिंदे यांची मदत झाल्याची कबुली दिली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया शिंदे आणि उपाध्यक्ष राजूभैया भोसले यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केलं आणि यावेळी आमदार अतुल भोसले आणि मनोज घोरपडेही उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रिया शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांची मदत झाल्याचं कबूल केलंय. आपण आता सर्वांचा उल्लेख केला, मात्र आमदार महेश शिंदे यांची काही मदत झाली नाही का आपल्याला? आपण त्यांचा उल्लेख सुद्धा केलेला नाही. आमदार महेश दादांची निश्चितपणे मदत झालेली आहे, त्यांच्यामुळेच आम्ही इथे आहोत. भारत मुक्ती मोर्चा, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या वतीनं आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावरती मोर्चा काढला जाणार आहे. नागपूरच्या महाल परिसरातील संघ मुख्यालयावर काढल्या जाणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संघ मुख्यालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. केवळ संविधान चौकापर्यंतच्या मोर्चाला परवानगी मिळाली आहे, त्यामुळे खबरदारी म्हणून संघ मुख्यालय परिसरातील सुरक्षा वाढवल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.
भारत मुक्ती मोर्चा व वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो की महाल परिसरातील संघ मुख्यालय परिसरामधील जी पोलिसांची सुरक्षा आहे ती कशा प्रकारे वाढवण्यात आलेली आहे. बडकत चौकातलं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे की मोठ्या संख्येने बडकत चौकामध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्ण खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते, कारण की या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. त्यामुळे मोर्चेकरी या भागामध्ये शिरू नये यासाठी संघ मुख्यालय परिसरामध्ये ज्या पूर्णतः एंट्री पॉईंट्स आहेत त्या सगळ्या एंट्री पॉईंट्सवर अशा प्रकारे पोलिसांचा चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतात. संघ मुख्यालयावर वेगवेगळ्या संस्थांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र सुरक्षेच्या कारणाने अशा प्रकारे पोलिसांकडनं हे सगळं उपाययोजना आपल्याला करताना पाहायला मिळत आहे. जर का तुम्ही मुख्यालयाच्या आतमध्ये शिरण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावर देखील पोलिसांची बॅरिकेटिंग आहे, पोलिसांची सुरक्षा आहे आणि जवळपास संविधान चौकामध्ये या मोर्चाला फक्त परवानगी देण्यात आलेली आहे. तिथेच मोर्चेकऱ्यांना मोर्चा करायचा आहे आणि त्यासाठी देखील अटी शर्ती नियम लावण्यात आलेले आहे. या संपूर्ण मोर्चाला काँग्रेसने देखील समर्थन दिलेलं आहे. सोबत वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि राजकीय पक्ष देखील या मोर्चाच्या मध्ये उतरणार आहेत. नागपूर पोलिसांचा जो नागपूर शहर असेल, नागपूर ग्रामीण असेल किंवा राज्य राखीव दलाच्या तुकड्या असेल, या संपूर्णतः आजच्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संघ मुख्यालय परिसरामध्ये तैनात करण्यात आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेचं तुषार कोहडे, ABP माझा, नागपूर. सांगलीमध्ये शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव शहीद दिनानिमित्त शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकऱ्यांचं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन होईल. हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जाणार आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा सांगली जिल्ह्यामध्ये चर्चेला येणार आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार दत्ता मेघे यांचं वयाच्या 89व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. आज संध्याकाळी 4:30 वाजता वर्ध्यातल्या पवनारमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होतील. 4 वेळा काँग्रेसचे खासदार राहिलेल्या दत्ता मेघेंनी राज्यसभा सदस्य तसंच महाराष्ट्र विधान परिषदेतही महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. 2014 मध्ये त्यांनी भाजप प्रवेश केला होता. राजकारणासोबतच त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलं. नागर युवक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तसंच दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सारख्या संस्थांच्या उभारणीतून त्यांनी ग्रामीण भागामध्ये शिक्षण आणि आरोग्य सुविधा पोहोचवल्या. त्यांच्या कार्यामुळे विदर्भातील हजारो विद्यार्थ्यांना संधी मिळाली. मेघे हे विदर्भ राज्याच्या मागणीचे समर्थक म्हणूनही ओळखले जात होते. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दत्ता मेघे यांच्या निधनाबद्दल केरळमधली प्रचारसभा रद्द केली आहे. ते सकाळी विधिमंडळातील कामकाज संपवून थेट नागपूरला जाणार आहेत. त्यांनी कशा प्रकारे दत्ता मेघे यांना श्रद्धांजली वाहिली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनानं दातृत्वाचा धनी हरपला. सामान्य माणूस हा कायम दत्ता मेघे यांच्या केंद्रस्थानी असायचा. शैक्षणिक संस्था उभारून विदर्भातील तरुणांच्या शिक्षणाची त्यांनी सोय केली. अनेक गरिबांना मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिली. आदर्श राजकारणी म्हणून दत्ताभाऊंची ख्याती आहे. वर्धा, नागपूर, विदर्भातील विकासाच्या राजकारणात पक्षीय भेद त्यांनी कधीच आणला नाही. सर्वच राजकीय पक्षात त्यांचे चाहते असणं हेच त्यांच्या यशाचं गमक आहे. योग्य खबरदारी घेऊन आणि काळजीपूर्वकच कारमध्ये बसा, कारण भंडाऱ्यामध्ये एका आलिशान कारमध्ये तब्बल 5 फुटांचा विषारी नाग शिरला होता. भंडारा जिल्हा परिषदेच्या डोंगरला सर्कलचे सदस्य बंडू बनकर यांच्या कारमध्ये हा नाग शिरला होता. महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना त्यांना हा नाग दिसला आणि त्यामुळे त्यांची चांगलीच भंबेरी उडाली. सुरुवातीला त्यांनी त्या नागाला बाहेर काढण्याचे सगळे प्रयत्न केले, पण त्यांना यश आलं नाही. हा नाग इंजिन आणि डॅशबोर्डच्या भागात लपल्यानं त्याला बाहेर काढणं शक्य नव्हतं. अखेर नाग गाडीत असतानाच त्यांनी जीव मुठीत धरून कार थेट सर्पमित्राच्या घरी वळवली. सर्पमित्र दुर्गेश मालधरे यांनी अत्यंत शिताफीनं 5 फुटी विषारी नागाला कारमधून सुखरूप बाहेर काढलं. या सगळ्या थरारानंतर बनकर यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि मग पकडलेल्या नागाला निसर्गाच्या अधिवासात सोडण्यात आलं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे